हरिओम. अध्याय 5. ओवी क्रमांक 71 ते 82. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्म करणारा योगी कर्मफलाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष मिळवतो. कर्मयोगाच्या ठिकाणी अयुक्त असलेला आणि फलाच्या ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घररी घोनी वरिला शांती जगी. येरु कर्म बंधे किरीटी अभिलाषाची आगाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. तरी या जगात ज्ञानयोगाने जो संपन्न झालेला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला त्याच्या घरात घुसून शांती वरते. अर्जुना, त्याहून दुसरा म्हणजे जो अयुक्त तो मात्र कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. सर्व कर्मांचा मनाने म्हणजे साक्षात नव्हे पण फक्त मनाने संन्यास करून जितेंद्रिय पुरुष नवद्वारांच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता आणि न करविता आनंदाने राहतो. जैसा फळाची ये हावे ऐसे कर्म करी आघवे मग नकी जेची येणे भावे उपेक्षी जो. तो जयाकडे वास पाहे तेउती सुखाची सृष्टी होये तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वारे देही तो असतुची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी. फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने जो त्याविषयी उदासीन राहतो तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जिथे सांगेल तिथे महाबोध नांदतो. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचं देहाशी तादात्म्य नसतं. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असतानाही तत्वतः काहीच करत नाही. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. तो सर्वेश्वर विश्वाची निर्मिती, त्यातील व्यापार आणि त्या व्यापारांचा फलाशी संयोग यापैकी काहीही उत्पन्न करत नाही.
हे सर्व स्वभावाने म्हणजे प्रकृतीकडूनच होत असतं. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परितो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्याला कर्ता असं म्हणावं तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही, त्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही, त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही आणि त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही. असं असूनही तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाची आसक्ती धरीत नाही. हे जग उत्पन्न होतं आणि नाहीसं होतं याची त्याला खबरही नसते. ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ईश्वर कोणाचं पाप घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादिलेले आहे म्हणून प्राणी मोह पावतात, म्हणजे ईश्वरच सर्वांचा कर्ता आहे असं समजतात. पाप पुण्ये अशेषे पासीची असतु न देखे आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमरा. प्राणीमात्रांकडून होणारी संपूर्ण पाप पुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असून तो त्यांना जाणत नाही. फार काय, तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. तो उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो असं त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होतं. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे.
हरिओम.